सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातीलच नाही तर देशातील शेतकरी हवालदिल झालाय। गेल्या 2 वर्षात निसर्गाच्या रुद्रावतारानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय। यात सर्वात जास्त नुकसान हे गारपिटीमुळे झालंय। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आणि यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। गारपिटीचा फटका बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरखेड इथल्या शेतकरी दादाराव हटकर यांनाही मोठ्या प्रमाणात बसला। त्यांच्या शेतातील 40 एकर संत्रा बाग, 30 एकर डाळिंब बाग, बोर, सीताफळ, आंबा अशा प्रकारची अनेक फळं लावली होती। यात ते बंदिस्त शेळी, मेंढी पालन देखील करत होते। गारपिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी यंत्र असावं असं त्यांना नेहमी वाटत होतं आणि त्या शोधात ते होते। त्यावेळी त्यांना पुण्यातल्या डॉक्टर डी.बी. जाधव यांनी अशा प्रकारच्या यंत्राची निर्मिती केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी डॉक्टर जाधव यांच्याशी संपर्क केला। 1 महिना अगोदर हे गार रोधक यंत्र, ज्याला स्केलर वेव्ह जनरेटर असंही संबोधतात, ते आपल्या शेतात बसवून घेतलं। आमचं खूप नुकसान झालं होतं। ते नुकसान पाहून असं वाटत होतं की बाबा काहीतरी याच्यावर पर्याय असेल। गारवर्धक यंत्र आहे, गार रोखू शकतो आपण किंवा पाणी तिथं पडू शकतं अशी माहिती मिळाली। माहिती मिळाल्यावर मग काही कास्तकारांनी बसवलेले त्यांचा काही ॲड्रेस घेऊन असं आम्ही त्यांना फोन करून विचारलं, त्याने माहिती दिली आणि मग ते यंत्र आम्ही इथं आणून बसवलं। हे यंत्र 5 किलोमीटरपासून 50 किलोमीटरपर्यंत काम करत असल्याचा दावा यंत्र निर्मात्याकडून करण्यात येतोय। अवकाळी ढग जमायला लागले की त्यांच्या दिशेनं गार रोधक यंत्र फिरवल्यास ते आपोआप सुरू होतं। त्याला कुठलीही वीज लागत नाही, ते फक्त अर्थिंगवर चालतं। स्केलर वेव्ह जनरेटरमध्ये तांबे, अॅल्युमिनियम, लोखंड यासारख्या धातूंचा वापर करण्यात आलाय। हे यंत्र धातू विश्वातील स्केलर एनर्जी शोषून घेतं। स्केलर वेव्ह जनरेटर या यंत्रणेत स्केलर लहरी आकाशात सोडल्या जातात। गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी या यंत्राची ढगाच्या दिशेनं सेटिंग केल्यास गारा तयार होण्याची प्रक्रिया थांबवता येते। तसंच या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातल्या गारांचं अतिशय लहान गारांमध्ये तर लहान गारांचं पाण्यात रूपांतर होत असल्याचा अनुभव दादाराव हटकर यांना आलाय। चांगला की ते हरभऱ्यासारखीच गार आली, मोठी गार पडली नाही आणि तिथं खूप ढग गळलं। आमच्या 4 किलोमीटरच्या एरियाच्या अंदर जवळपास आमचे जे पार्ज तलाव ते 70 ते 75% भरले। आजूबाजूच्या परिसरात गार पडली, थोडी मोठी गार पडली, पण आमच्या इथं मोठी गार पडली नाही। आजूबाजूच्या एरियामध्ये पाणी जास्त पडला नाही। आमच्या 4 किलोमीटरच्या एरियामध्ये वाहतोनी आणि नद्याला पूर आमच्या इथंच गेले। त्याच्यावरून असं वाटतं की ह्या यंत्राची काहीतरी बाग करामत आहे। दादाराव हटकर यांनी बसवलेलं हे यंत्र बघण्यासाठी दुरून दुरून शेतकरी येत आहेत। अशा प्रकारचं यंत्र शासनानं बसवून द्यावं अशी मागणीही ते करतायत। अधूनमधून विदर्भामध्ये सारखी गारपीटमुळे फळबागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तर कसं आहे की राजूभाऊच्या शेतामध्ये बसवलेल्या ही जर योजना सरकारने जर राबवली आणि फळबागायतदार शेतकरी किंवा इतर जे कास्तकार आहे यांना जर समजा त्यांच्या मदतीने जर शेतकऱ्याला हे जर यंत्र मिळाले तर शेतकऱ्यांना फार मोठा फायदा या यंत्राचा निश्चित होईल। एकूणच या यंत्राची कार्यक्षमता तपासून जर हे यंत्र खरंच अशा प्रकारे काम करत असेल तर शासनानं हे यंत्र राज्यभर बसवलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांना गारपिटीपासून होणाऱ्या नुकसानातून दिलासा मिळेल। बुलडाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।